Dear students, we are going to start with internal combustion engine, or in a broad classification way, heat engine. What is the heat engine? Heat engine receives the heat from the source, which is at a considerably high temperature, converts part of that heat into the work and rejects the remaining heat to the reservoir, which is at a lower temperature. Whatever heat is converted into work, that we call as a efficiency, W upon heat input. Types of the heat engines: external combustion engines and internal combustion engines. In external combustion engines, the combustion of fuel takes place outside the engine body or engine, you can say. For example, say boiler. बॉयलरमध्ये कंबस्चन काय होतं, बाहेर होतं आणि त्याच्यातून जी स्टीम तयार होते, बॉयलर वॉटर इज कन्वर्टेड इंटू स्टीम, दॅट स्टीम गोज टू दी स्टीम टर्बाईन. किंवा गॅस टर्बाईन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कंबस्चन बाहेर होतं. वर्किंग सबस्टन्स जो गॅस आहे तो हीट केला जातो आणि तो जातो गॅस टर्बाईनमध्ये. परंतु इंटरनल कंबस्चन इंजिनमध्ये, आपल्या कार इंजिनमध्ये, टू व्हीलर इंजिनमध्ये, तर कंबस्चन हे इनसाइड दी सिलेंडर होतं, म्हणून त्याला इंटरनल कंबस्चन इंजिन म्हणतात. आता आपली बॉडीच्या बऱ्याचशा सिस्टीम्स ह्या जर तुम्ही मायन्युटली म्हणजे बारकाईने जर तुम्ही आयसी इंजिनशी कंपेअर केला तर आवर बॉडी इज ॲनालॉगस टू इंटरनल कंबस्चन इंजिन. इंटरनल कंबस्चन इंजिनचे आपण आत्ताच टाईप बघितले, एक्सटर्नल कंबस्चन आणि इंटरनल कंबस्चन. स्टीम इंजिन, टर्बाईन, स्टर्लिंग इंजिन. इंटरनल कंबस्चनमध्ये ऑटो इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, डिझेल सायकल आणि व्हेकल म्हणजे रोटरी इंजिन. कमिंग टू नॉमेनक्लेचर ऑफ दी इंजिन, बोर आणि स्ट्रोक. बोर म्हणजे इंजिन सिलेंडरचा जे डायमीटर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज ए बोर. आणि स्ट्रोक, स्ट्रोक म्हणजे पिस्टन एका पोझिशनपासून, एका एंडपासून दुसऱ्या एंडला जेवढा हे होतो, स्लाईड होतो, त्याला म्हणायचं त्याचा स्ट्रोक. आणि ज्यावेळी तो पिस्टन एका पोझिशनपासून, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत मूव होतो, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम. अँड व्हेन द पिस्टन इज ॲट द टॉप मोस्ट पोझिशन आणि त्याच्यावरती व्हॉल्व्स असतात इंजिनच्या, त्यामुळे तिथं काही मेकॅनिकल क्लिअरन्स रिक्वायर्ड असतो. तो जो क्लिअरन्स असतो दॅट इज कॉल्ड ॲज ए क्लिअरन्स व्हॉल्यूम. व्हॉट विल बी दी व्हॉल्यूम ऑफ दी वर्किंग सबस्टन्स ॲट द बिगिनिंग ऑफ दी कॉम्प्रेशन, म्हणजे खालच्या पोझिशनला ज्यावेळी पिस्टन असतो दॅट इज दी व्हॉल्यूम ॲट दी बिगिनिंग. आणि व्हॉल्यूम ॲट दी एंड ऑफ दी कॉम्प्रेशन किंवा स्ट्रोक पूर्ण झाल्यानंतर, कॉम्प्रेशन स्ट्रोक पूर्ण झाल्यानंतर क्लिअरन्स व्हॉल्यूममध्ये तो सर्व जो वर्किंग सबस्टन्स आहे म्हणजे एअर प्लस फ्युएल मिक्सचर, ते तेवढ्या भागामध्ये क्लिअरन्स व्हॉल्यूममध्ये राहतं. तर दॅट इज कॉल्ड ॲज ए बोर बॉटम डेड सेंटर पोझिशन. बॉटम डेड सेंटर म्हणजे पिस्टनची सर्वात खालची पोझिशन, म्हणजे ज्यावेळी कनेक्टिंग रॉड आणि क्रँक हा एका सरळ रेषेमध्ये असतो, दॅट इज कॉल्ड ॲज बॉटम डेड सेंटर पोझिशन. आणि जेव्हा पिस्टन खालपासून ते वरपर्यंत ड्युरिंग दी कॉम्प्रेशन स्ट्रोक मूव्ह होतो आणि वरच्या एकदम टॉप पोझिशनला जातो, दॅट इज परत मग क्रँक आणि कनेक्टिंग रॉड एका सरळ रेषेमध्ये असतात, 180 डिग्रीमध्ये असतात, आणि दॅट इज कॉल्ड ॲज ए टॉप डेड सेंटर पोझिशन. आणि ह्या दोन पोझिशनमधलं अंतर इज कॉल्ड ॲज ए स्ट्रोक ऑफ दी इंजिन. The volume contained in the cylinder above the top of the piston when piston is at TDC is the clearance volume. Piston displacement or swept volume म्हणजे π/4 d square L. π/4 d square म्हणजे सिलेंडरचा डायमीटर आणि इंटू L म्हणजे स्ट्रोक लेंथ. आणि कॉम्प्रेशन रेशिओ म्हणजे व्हॉल्यूम ॲट दी बिगिनिंग ऑफ दी कॉम्प्रेशन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ॲट दी एंड ऑफ दी कॉम्प्रेशन. जेव्हा आता आयसी इंजिन आपलं टू व्हीलरचं असेल, फोर व्हीलरचं असेल, जनरेटरचं असेल, ट्रकचं असेल, किंवा एखाद्या अर्थ मुव्हिंग इक्विपमेंटचं असेल, JCBचं असेल किंवा पोकलनचं असेल, तर ते त्याचं क्लासिफिकेशन करण्याच्या पद्धती असतात. तर त्याच्यामध्ये बेस्ड ऑन सिलेंडर अरेंजमेंट किंवा बेस्ड ऑन सायकल युज्ड फॉर दी प्रोसेस कंप्लिटिंग दी सायकल. आता कुठलंही जरी इंजिन असलं तर त्याच्यामध्ये 4 प्रोसेसेस होणं हे गरजेचं असतं. एक म्हणजे सक्शन ऑफ दी एअर डिझेल इंजिनमध्ये, सक्शन ऑफ एअर फ्युएल मिक्सचर इन दी पेट्रोल इंजिन, म्हणजे त्यावेळी पिस्टन हा TDC पासून BDC पर्यंत एक स्ट्रोक कंप्लीट करणार, स्ट्रोक व सक्शन स्ट्रोक. त्याच्यानंतर BDC पासून ते TDC पर्यंत व्हॉट एव्हर मिक्सचर इज कंटेनड इन दी सिलेंडर दॅट विल बी कॉम्प्रेस फ्रॉम BDC टू TDC, म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोक पूर्ण होतो. त्याच्या पुढचं म्हणजे या साधारण कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला कंबस्चन ऑफ दी फ्युएल, एअर फ्युएल मिक्सचर, किंवा जर डिझेल इंजिन असेल तर फ्युएल इंजेक्ट केलं जातं आणि त्याचं कंबस्चन सुरू होतं, तो होतो एक्सपान्शन स्ट्रोक. आणि त्याच्यानंतर मग एक्झॉस्ट व्हॉल्व उघडली जाते जर 4 स्ट्रोक इंजिन असेल तर, किंवा
टू स्ट्रोक इंजिनमध्ये व्हॉल्व्स असतात, पोर्ट असतात, तर ते पोर्ट उघडलं जातं आणि एक्झॉस्ट स्ट्रोक परत बॉटम डेड सेंटरपासून ते टॉप डेड सेंटरपर्यंत. म्हणजे 4 स्ट्रोक्स कसे असतात, सक्शन, पिस्टन वरपासून खालीपर्यंत मूव्ह होणं त्याला सक्शन म्हणायचं, खालपासून ते वरपर्यंत कॉम्प्रेशन, परत टॉपपासून ते खालीपर्यंत एक्सपान्शन स्ट्रोक आणि खालपासून ते वरपर्यंत एक्झॉस्ट स्ट्रोक. तर ह्याच्यामध्ये आता इंजिन सिलेंडरच्या पोझिशनप्रमाणे हॉरिझॉन्टल इंजिन, व्हर्टिकल इंजिन, सिलेंडर कसा असेल त्यावेळी, काही वेळेला इन्क्लाइंडसुद्धा आपण टू व्हीलरमध्ये इंजिन्स बघतो. फी इंजिन म्हणजे 2 सिलेंडर्स असे फी शेपमध्ये असतील तर त्याला, आणि व्हीमध्ये परत इनलाईन म्हणजे 2 सिलेंडर असतील तर व्ही शेप होईल आणि त्याच्यामध्ये मग परत आणखी एक लाईन 4 सिलेंडर, आणखी एक लाईन 6 सिलेंडर, डिपेंडिंग अपॉन दी कॅपॅसिटी ऑफ दी इंजिन. अपोज्ड सिलेंडर इंजिन किंवा रेडियल इंजिन. रेडियल इंजिन म्हणजे आपण जर सेंटरला, आपल्या सर्कलच्या सेंटरला जर आपला क्रँकशाफ्ट असेल आणि सर्कलच्या पेरीफेरीवरती जर सिलेंडर असतील अशी 4, 6, 8 असे, तर दॅट इज कॉल्ड ॲज ए रेडियल इंजिन. हे असे टाईप झाले बेस्ड ऑन दी थर्मोडायनॅमिक सायकल युज्ड. ऑटो सायकल किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल. इकडं जे उजव्या बाजूचं वरचं सायकल आहे दॅट इज दी ऑटो सायकल. पी व्ही डायग्राम म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबस्चन, आणि त्याच्या खालचं जे सायकल आहे ते डिझेल सायकल किंवा कॉन्स्टंट प्रेशर सायकल त्याला म्हटलं जातं. आणि इकडचं जे आहे ते हाय स्पीड डिझेल इंजिनसाठी ड्युअल फ्युअल सायकल. ज्यूल सायकल परत ते, आणि कर्नॉट सायकल. ही उरलेली सायकल्स आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये आपण 3 सायकल्स डिटेलमध्ये बघणार आहोत. बेस्ड ऑन सिलेंडर अरेंजमेंट हे झालं आपलं अगोदरचंच. त्यानंतर हे सायकल बेस्ड ऑन मेथड ऑफ इग्निशन. फ्युएलची जी काय इग्निशन मेथड आहे त्याच्याप्रमाणे स्पार्क इग्निशन किंवा कॉम्प्रेशन इग्निशन असे 2 टाईप पडतात. स्पार्क इग्निशन म्हणजे पेट्रोल इंजिन मी तुम्हाला सांगितलं मगाशी. पेट्रोल इंजिनमध्ये काय होतं, एअर फ्युएल मिक्सचर कार्बोरेटरमध्ये तयार केलं जातं. ते एअर तयार झालेलं मिक्सचर जे आहे ते सक्शन स्ट्रोकच्या वेळी सिलेंडरमध्ये येणार, कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी कॉम्प्रेस केलं जाणार, आणि ॲट दी एंड ऑफ दी कॉम्प्रेशन जस्ट नियर पिस्टन इज कमिंग नियर टू दी TDC. कॉम्प्रेशन ऑलमोस्ट पूर्ण झाल्यानंतर स्पार्क डेव्हलप झाला जातो. स्पार्क डेव्हलप होतो आणि ते मिक्सचर आपलं जे आहे ते पेट्रोलचं इग्नाईट होतं. कॉम्प्रेशन इग्निशन, डिझेल इंजिन इज कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. आता आपल्याला काय वाटतं की पेट्रोल हे मोर वेपरायझेबल आहे म्हणून ते आपण कार्बोरेटरमध्ये मिक्स करतो, परंतु डिझेलची वेपरायझेशन प्रॉपर्टी जी आहे ती कमी आहे. परंतु सेल्फ इग्निशन टेम्परेचर हे डिझेलचं कमी असतं. डिझेल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन रेशिओसुद्धा जास्त असतो, त्यामुळे टेम्परेचर ॲट दी एंड ऑफ दी कॉम्प्रेशन इज सफिशियंट टू इग्नाईट दी एअर फ्युएल मिक्सचर. म्हणजे डिझेलचं जे एअरबरोबर मिक्सचर झालेलं असतं, आणि डिझेलसुद्धा काय केलं जातं, इकडं ज्यावेळी जसा स्पार्क हा कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला प्रोड्यूस केला जातो तसाच इकडं डिझेल इंजिनमध्ये फ्युएल इज इंजेक्टेड जस्ट नियर दी एंड ऑफ दी कॉम्प्रेशन स्ट्रोक, आणि मग ते लगेच इग्नाईट होतं, कारण डिझेलचं सेल्फ इग्निशन टेम्परेचर कमी असतं. आता फ्लेमेबिलिटी म्हणलं तर पेट्रोलची फ्लेमेबिलिटी आपण बघतो की नेहमी जास्त असते, परंतु सेल्फ इग्निशन टेम्परेचर. फ्लेमेबिलिटी म्हणजे काय, जेव्हा एखादी आग किंवा काडी पेटून तिथं जवळ आणली तर दॅट इज कॉल्ड ॲज ए फ्लेमेबिलिटी. परंतु जर क्लोज्ड याच्यामध्ये त्याच्याजवळ आग आणलेली नाही तर जे काय टेम्परेचरला ते इग्नाईट होतं दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इग्निशन टेम्परेचर. फ्लेमेबिलिटी पेट्रोलची जास्त, परंतु सेल्फ इग्निशन टेम्परेचर डिझेलचं कमी असतं. त्याच्यानंतर बेस्ड ऑन 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक. मी अगोदरच्या भागामध्ये सांगितलं तुम्हाला की कुठल्याही इंजिनमध्ये 4 प्रोसेसेस, सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन आणि एक्झॉस्ट, ह्या 4 प्रोसेसेस होणं गरजेचं असतं. आणि आयडियल केसमध्ये ह्या 4 प्रोसेसेससाठी जर 4 स्ट्रोकमध्ये पूर्ण केल्या जातील तर त्याला काढायचं 4 स्ट्रोक सायकल. आणि जर 4 स्ट्रोक सायकल म्हणजे पिस्टन ज्यावेळी TDC पासून BDC पर्यंत जातो त्यावेळी अर्धं रिव्हॉल्युशन होतं, जेव्हा BDC पासून TDC पर्यंत येतो त्यावेळी पुढचं अर्धं रिव्हॉल्युशन होतं. म्हणजे एका रिव्हॉल्युशनमध्ये पिस्टनचे 2 स्ट्रोक होतात. तर 4 स्ट्रोकमध्ये 4 प्रोसेसेस पूर्ण केल्या तर सायकल चांगल्या पद्धतीनं हे होतं, कंप्लीट होतं. म्हणजे इफिशियन्सी ऑफ एव्हरी प्रोसेस इज गुड. आणि जर ह्या 4च प्रोसेस म्हणजे त्या 2 स्ट्रोकमध्ये पूर्ण केल्या, ह्या 4 प्रोसेसेस होणं तर गरजेचंच आहे, परंतु त्या जर 2 स्ट्रोकमध्ये किंवा एका रिव्हॉल्युशनमध्ये केल्या तर 2 स्ट्रोक सायकल त्याला म्हटलं जातं. आता आपण बघितलं 4 प्रोसेसला 4 सेपरेट स्ट्रोक, प्रत्येकाला अर्धं रिव्हॉल्युशन किंवा एक सेपरेट स्ट्रोक असेल. प्रत्येक प्रोसेस चांगल्या पद्धतीनं कंप्लीट होते म्हणलं तर 4 स्ट्रोक सायकलची इफिशियन्सी ही जास्त असते, 2 स्ट्रोक सायकलची इफिशियन्सी ही कमी असते. परंतु पर रिव्हॉल्युशनला पॉवर स्ट्रोक कशामध्ये येतो,
टू स्ट्रोक सायकलमध्ये येतो. आणि प्रत्येक 2 रिव्हॉल्युशनमध्ये पॉवर स्ट्रोक म्हणजे अल्टरनेट रिव्हॉल्युशनला पॉवर स्ट्रोक, पॉवर जनरेटेड इन 4 स्ट्रोक सायकल. म्हणून जर आता फ्लायव्हील असते इंजिनला, फ्लायव्हीलचं फंक्शन काय असतं की जी काय पॉवर स्ट्रोकच्या वेळेला पॉवर तयार झालेली आहे दॅट हॅज टू बी स्टोर्ड इन दी फ्लायव्हील इन दी फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी अँड युज्ड टू कंप्लीट दी रिमेनिंग स्ट्रोक्स. म्हणजे उरलेल्या 3 स्ट्रोकमध्ये पॉवर जनरेट होत नाही, परंतु इंजिनचे स्ट्रोक तर पूर्ण व्हायला पाहिजे आहेत. तर त्याच्याकरता मग ते फ्लायव्हीलमध्ये जी स्टोअर केलेली कायनेटिक एनर्जी असते ती उरलेल्या स्ट्रोकमध्ये वापरली जाते. म्हणून जर आपण बघितलं तर 4 स्ट्रोक इंजिनचं फ्लायव्हील हे हेवी असतं, 2 स्ट्रोक इंजिनचं फ्लायव्हील हे लाईट असतं. पुढचं आहे बेस्ड ऑन नंबर ऑफ सिलेंडर, सिंगल सिलेंडर, मल्टी सिलेंडर. मग अशी आपण व्ही सिलेंडर किंवा रेडियल इंजिन बघितलं तर असं हे मल्टी सिलेंडर. आता हे सर्व सिलेंडर याच्यामध्ये काय आहेत, हे ट्रकचं किंवा कारचं इंजिन जर तुम्ही पाहिलं तर इट इज इनलाईन अरेंजमेंट, म्हणजे सिलेंडर अशी एका लाईनमध्ये ठेवलेली आहेत, त्याला दॅट इज कॉल्ड ॲज इनलाईन अरेंजमेंट. आणि हे सिंगल सिलेंडर इंजिन, एकच सिलेंडर, हे व्हर्टिकल आहे, काही वेळेला ते हॉरिझॉन्टल असेल किंवा इन्क्लाइनसुद्धा असू शकेल. बेस्ड ऑन कूलिंग सिस्टीम. आता 2 व्हीलरच्या इंजिनवरती फिन असतात. उजव्या बाजूचं जे सिलेंडर आणि सिलेंडर हेड दाखवलेलं आहे त्याच्यावरती स्पार्क प्लग दिसतोय, इकडच्या बाजूला कार्बोरेटरचं कनेक्शन दिसतंय. तर हे सगळं आणि चोकचे तिथं कनेक्शन दिलेलं आहे. तर हे 2 व्हीलरचं सिलेंडर झालं. याच्यावरती फिन्स आहेत कारण इट इज एअर कूल्ड इंजिन. एअर कूल्ड इंजिनच्या सिलेंडरवरती फिन्स टाकल्यामुळं काय होतं की त्या सरफेस एरिया वाढतो आणि त्यामुळं हीट ट्रान्सफर रेट म्हणजे सराउंडिंग एअरला जी हीट एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेला किंवा ही टेम्परेचर वाढल्यानंतर जी रिजेक्ट करायची ती जास्त होते. म्हणून त्याला फिन्स जर असतील इंजिन सिलेंडरवरती इट इज एअर कूल्ड इंजिन. वॉटर कूल्ड इंजिनमध्ये काय असतं, सिलेंडरच्या भोवताली आजूबाजूला सिलेंडरच्या बाजूने किंवा सिलेंडर हेडमध्ये वॉटर पाथ असतात आणि त्याच्यातून ते कूलिंग वॉटर सर्क्युलेट होतं आणि तेच कूलिंग वॉटर परत आपल्याला जर स्टेशनरी इंजिन असेल, पूर्वीच्या काळी विहिरीवरती इंजिन असायची तर त्याला डायरेक्ट मग त्या विहिरीतलंच पाणी जे पंप केलेलं असतं त्याच्यातला थोडा पार्ट इंजिन कुलिंगला वापरून इट वॉज अगेन डिस्चार्ज. म्हणजे तिथं रॅडिएटरची गरज पडत नाही. परंतु आपल्या 4 व्हीलरमध्ये किंवा ट्रक इंजिनमध्ये, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये रॅडिएटर लागतो कारण आपलं पाण्याची क्वांटिटी मर्यादित आहे. अमर्यादित क्वांटिटी ऑफ वॉटर वी कॅनॉट स्टोअर देअर आणि त्याकरता मग रॅडिएटर लागतो. आणि रॅडिएटरचं कुलिंग इफेक्टिव्ह होण्यासाठी मग रॅडिएटर फॅन आणि ते एअर कुलिंग फॅन सगळं आलं. आणि म्हणून रॅडिएटर हा गाडीच्या किंवा ट्रकच्या किंवा व्हेकलच्या पुढच्या बाजूला म्हणजे देअर शुड बी इझी ॲक्सेस ऑफ एअर, फ्रेश एअर चांगल्या पद्धतीनं तिथं आली पाहिजे. एअर कुलिंग इंजिनमध्ये फिन्स आपण बघितल्या. वॉटर कुलिंगमध्ये फिन्सच्या ऐवजी वॉटर ट्रेंचेस किंवा वॉटर पाथ्स त्याच्यामध्ये असतात. त्या सिलेंडरच्या भोवतालून ते वॉटर सर्क्युलेट केलेलं असतं. मग ते 1 असतील, 2 असतील, सिलेंडर हेडमध्येही असतील आणि सिलेंडरच्या भोवतालीसुद्धा असतील. बेस्ड ऑन मेथड ऑफ फ्युएल सप्लाय. कार्बोरेटर मी मगाशी सांगितलं तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये काय होतं, पेट्रोल इज मोर व्होलाटाईल म्हणजे व्हेपरायझेशन प्रॉपर्टी जी पेट्रोलची आहे ती चांगली असते. त्यामुळं कार्बोरेटरमध्ये एअर फिल्टरनंतर येते कार्बोरेटरमध्ये, तिथं पेट्रोल सक केलं जातं. आता ते कार्बोरेटर आपण नंतर सेपरेट हे करणार आहे, स्टडी करणार आहे, त्यावेळी आपण ते डिटेलमध्ये बघू. आणि कार्बोरेटरमध्ये डिपेंडिंग अपॉन दी लोड रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये त्याचं एअर फ्युएलचं रिक्वायर्ड ह्याच्यामध्ये मिक्सचर तयार केलं जातं. आता काय आपण तुम्ही जर बघितलं असेल ते कारची इंजिन वगैरे असेल, मारुतीचं इंजिन जर तुम्ही बघितलं असेल, मारुती 800 अगोदरची किंवा आत्ताची मारुती अल्टो, तर त्याच्यामध्ये MPFI म्हणतात. MPFI म्हणजे मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन. तर फ्युएल इंजेक्शन म्हणजे पेट्रोलसुद्धा त्या कार्बोरेटरमध्ये डायरेक्ट इंजेक्ट केलं जातं किंवा त्याच्या ॲट रिक्वायर्ड पॉईंट इट इज इंजेक्टेड. इंजेक्शन डिझेल इंजिनचं तर इंजेक्शनच लागतं कारण डिझेल व्हॉलाटिलिटी कमी असते. व्हॉलाटाईल प्रॉपर्टी डिझेलची कमी आहे म्हणजे लवकर हे होत नाही, म्हणून इट इज इंजेक्टेड इनसाइड दी सिलेंडर इन ए फॉर्म ऑफ फाईन स्प्रे अंडर ए प्रेशर. म्हणजे ते इंजेक्ट होत असतानाच त्याचा फाईन स्प्रे तयार होतो आणि मग ते व्हेपरायझेशन होणं सोपं जातं. बेस्ड ऑन इंजिन स्पीड, लो स्पीड इंजिन, मीडियम स्पीड इंजिन, हाय स्पीड इंजिन. आता याच्यामध्ये जी पॉवर डेव्हलप्ड बाय दी इंजिन असते कारण आपण मगाशी बघितलं प्रत्येक रिव्हॉल्युशनला 1 पॉवर स्ट्रोक म्हणजे इंजिन इज डेव्हलपिंग दी पॉवर ओनली ड्युरिंग दी पॉवर स्ट्रोक. म्हणजे जर 2 स्ट्रोक इंजिन असेल तर त्याचा स्पीड हा जास्त असतो, त्याच्यामुळं साईज त्याची थोडी कमी येते. मीडियम स्पीड इंजिन म्हणजे स्पीड जर वाढला तर त्या इंजिनकडून डेव्हलप होणारी पॉवर जी आहे त्याच सिलेंडर साईजला तर ती वाढते.
आणि हाय स्पीड इंजिन ओव्हर 1000 RPM इंजिन. म्हणजे पूर्वी ज्यावेळी फ्युएलची क्वालिटी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम तुम्ही स्टडी केला असेल, त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट्स मिळतात वेगळे, ते डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा हाय क्वालिटी विमानाच्या इंजिनाचं पेट्रोल असेल, गॅसोलिन, तर तशा पद्धतीचं जे आहे ते डिपेंड्स अपॉन दी व्हॉलॅटिलिटी. तर पूर्वीच्या काळी ज्यावेळी आपल्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या पद्धती होत्या क्रूड पेट्रोलियमपासून हे सगळे प्रॉडक्ट घेण्याच्या, त्यावेळी मग ते लो स्पीड इंजिन ही पुअर क्वालिटी क्रूड ऑइल इंजिनसुद्धा त्याला त्यावेळी म्हटलं जायचं. परंतु हल्ली क्रूड ऑइल इंजिन मी कॉलेजला असताना किंवा त्याच्याही अगोदर मी क्रूड ऑइल इंजिनसुद्धा पाहिलेली आहेत. परंतु हल्ली क्रूड ऑइल इंजिन, कारण क्रूड ऑइलच नसतं आपल्याकडं, म्हणजे त्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमधून फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसची सुद्धा इफिशियन्सी वाढलेली असल्यामुळं आपल्याला ते मिळत नाही हल्ली. म्हणून डिझेल आणि हाय स्पीड डिझेल, पेट्रोल इंजिन्स बेस्ड ऑन फ्युएल युज्ड, पेट्रोल इंजिन्स, डिझेल इंजिन्स, गॅसियस फ्युएल्स, CNG, LPG, अल्कोहोल्स किंवा आपलं हे जे आहे सगळे फ्युएल, म्हणजे आपल्या प्लांट आणि ह्याच्या ॲनिमल ऑइल्सपासून जे बायोडिझेल म्हणतो आपण, ती बायोडिझेलसुद्धा इंजिन तशी हे असतात. डिझेल इंजिन कॅन बी व्हेरी इझिली कन्व्हर्टेड इंटू बायोडिझेल फ्युएल्स. अल्कोहोल तुम्ही आता हल्ली बऱ्याच वेळा ऐकता की शुगर फॅक्टरीमधल्या ज्या मोलॅसिसपासून अल्कोहोल करतात ते पेट्रोलमध्ये घालण्यासाठी किंवा इथॅनॉल ॲडिशन, त्याच्यामुळं आपल्याला त्याची डिटोनेशनची टेंडन्सीसुद्धा, रेजिस्टन्ससुद्धा त्या फ्युएलचा वाढतो. आणि हा इंजिनमधला लास्ट पार्ट रोटरी इंजिन. आता रोटरी इंजिनमध्ये काय होतं, पिस्टन इज रोटरी. तो लोब शेप जो दिसतोय, ट्रँग्युलरला जवळपास जो शेप दिसतोय, दॅट इज ए पिस्टन. आणि रोटरी इंजिन आता हे म्हणजे मी कॉलेजला होतो 75 ते 79 गव्हर्नमेंट कॉलेज कराडला, त्यावेळीसुद्धा हे वँकल इंजिन म्हणजे रिसेंट डेव्हलपमेंट म्हणून आम्हाला शिकवलं जायचं. आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून त्याच्यावरती प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, वाईड ॲप्लिकेशन ऑफ रोटरी इंजिन यू विल नॉट फाइंड. कारण ह्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम जो असतो तो पिस्टन इज रोटरी. आपला जो रेसिप्रोकेटिंग पिस्टन असतो आणि ज्यावेळी कॉम्प्रेशन होतं किंवा एक्सपान्शन होतं, पिस्टनच्या वरच्या बाजूचं प्रेशर हे रिलेटिव्हली जास्त असतं आणि मग ते प्रॉडक्ट्स ऑफ कंबस्चन किंवा आपलं एअर फ्युएल मिक्सचर ते लीक होतं. तर त्या ठिकाणी त्याचं लिकेज थांबवणं पिस्टन रिंग्ज वापरून सोपं असतं. परंतु रोटरी इंजिनमधलं जे लिकेज असतं ते अवघड असतं. त्यामुळं रोटरी इंजिन आर नॉट येट कमर्शियलाइज्ड इन ए वाईड कॅपॅसिटी.